दररोज मुलांना तोच तो नाश्ता देऊन जर तुम्ही कंटाळले असाल तर अशा पद्धतीचा छान आणि कमीत कमी वेळामध्ये तयार होणारा हा नाश्ता तुम्ही नक्कीच बनवून बघा. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे एक मोठ्या आकाराचा बटाटा मी किसून घेतलेला आहे. 1 वाटी रवा घेतलेला आहे. हा रवा बारीक वापरलेला आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा तीळ, लाल तिखट अर्धा चमचा, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, 1 टोमॅटो आणि अगदी थोडीशी हळद. अतिशय कमी साहित्य आहे. 1 वाटी रवा मी बाउलमध्ये टाकलेला आहे. यामध्ये आपल्याला 1.5 वाटी इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे. इथे साधं पाणी वापरलेलं आहे, गरम किंवा कोमट पाणी वापरलेलं नाही. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. रवा जर तुमच्याकडे जाडसर असेल तर मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून फिरवून घ्या. आता यामध्ये आपण काही मसाले टाकणार आहोत. सर्वात आधी मिक्स करून घ्यायचं आहे हँड मिक्सच्या मदतीने. चवीनुसार मीठ टाकायचं, हळद टाकायची, लाल तिखट टाकायचं, हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि बारीक चिरलेला 1 कांदा यामध्ये टाकलेला आहे. 1 टोमॅटो कट करून टाकलेला आहे आणि सर्वात शेवटी यामध्ये किसून घेतलेला बटाटा आपण टाकून घेऊया. त्यामध्ये मी दही टाकलेलं नाही. जर तुम्हाला आवश्यकता वाटेल तर तुम्ही इथे दहीसुद्धा टाकू शकता. हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने. यामध्ये मी लाल तिखट आणि हिरव्या मिरच्यासुद्धा वापरलेल्या आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एका पॅनला मी आता तेल लावून घेत आहे. गॅस सुरू केलेला आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. या पॅनवरती अगदी थोडंसं तेल शिल्लक आहे. यामध्ये अगदी थोडंसं जिरं आणि थोडेसे तीळ टाकून घेतलेले आहे आणि नंतर आपल्याला अशा पद्धतीने तयार केलेलं बॅटर आपल्याला टाकून घ्यायचं आहे. बघू शकता अतिशय साधी आणि सोपी पद्धत आहे आणि झटपट तयार होणारा हा नाश्ता आहे. एकसारखं हा पराठा आपल्याला करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीच्या चमच्याच्या मदतीने सर्वात शेवटी यावरती मी कोशिंबीर टाकून घेतलेली आहे आणि ही कोशिंबीरसुद्धा छान अशी प्रेस करून घ्यायची आहे. यामुळे हा पराठा दिसायला छान दिसतो आणि खायलासुद्धा भन्नाट लागतो. एका साईडने छान असा हा पराठा कोरडा झाला की मग आपल्याला हा पराठा पलटवून घ्यायचा आहे. सर्वात आधी चमच्याच्या मदतीने याचे काठं आपल्याला मोकळे करून घ्यायचे आहेत. बघा अशा पद्धतीने पराठा भाजून पूर्णपणे 5 मिनटं झालेली आहे आणि नंतर हा पराठा मी एका ताटावरती काढलेला आहे. परत पॅन आपण गॅसवरती ठेवलेला आहे आणि परत दुसऱ्या साईडने प्लेटवरती हा पराठा घेऊन आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घ्यायचा आहे. व्हिडिओत दाखवलेल्या पद्धतीने हा पराठा दुसऱ्यांदा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूनी छान असा हा नाश्ता कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. हा पराठा भाजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो. हा पराठा तुम्ही झाकण ठेवून सुद्धा शिजवू शकता. बघू शकता पूर्णपणे 5 मिनटं झालेली आहेत आणि हा पराठासुद्धा पूर्णपणे आता तयार झालेला आहे. अतिशय कमी तेलामध्ये हा पराठा तयार होतो आणि खायलासुद्धा खूप छान लागतो. या पराठ्याच्या साईडने आपण अगदी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. आता हा पराठा आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. हा पराठा जेव्हा तयार होतो तेव्हा अलगद पॅनला सोडून देतो आणि अशा पद्धतीने हा पराठा आपण एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे. दुसरासुद्धा पराठा आपण अशाच पद्धतीने बनवून घेऊया. सर्वात आधी पॅनला तेल लावायचं आणि त्यावरती अगदी थोडंसं जिरं आणि अगदी थोडेसे तीळ टाकून घ्यायचे. आधी आपण ज्या पद्धतीने पराठा बनवला अगदी तीच पद्धत इथे आपल्याला दुसरा पराठा बनवण्यासाठी वापरायची आहे. पराठा बनवत असताना फार जास्त पातळ बनवायचा नाही. थोडासा जाडसरच आपल्याला हा पराठा ठेवायचा आहे. पूर्णपणे खरपूस होईपर्यंत एका साईडने भाजून घ्यायचा आणि नंतरच हा पराठा आपल्याला पलटवून घ्यायचा आहे.
दररोज मुलांना तोच तो नाश्ता दिला तर ते सुद्धा खूप जास्त बोर होतात. तेव्हा अशा पद्धतीचा नाश्ता आपण नक्कीच बनवू शकतो. बघू शकता आपला दुसरासुद्धा पराठा छान असा तयार झालेला आहे. पराठा पलटवत असताना एका प्लेटवरती किंवा ताटावरती काढून अशा पद्धतीने दुसऱ्यांदा टाकून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूनी जोपर्यंत हा पराठा खरपूस भाजून होत नाही तोपर्यंत हा पराठा आपल्याला पॅनवरती छान असा शेकून घ्यायचा आहे. 1 वाटी रव्यापासून इथे 2 पराठे तयार झालेले आहेत आणि हा नाश्ता 2 व्यक्तीला पुरेल इतका नाश्ता आहे. बघू शकता हा सुद्धा पराठा इथे तयार झालेला आहे. हा सुद्धा पराठा आता एका ताटावरती काढून घेत आहे. तयार झालेला नाश्ता तुम्हाला छान वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.